महिपतीला चित्रकलेची खूप आवड होती. महिपती पैशानी पण खूप श्रीमंत होता. शहरामध्ये एकदा फेरफटका मारताना रस्त्याच्या कडेला त्याला सुरेश बसलेला दिसला. सुरेश हा जन्मताच खूप सुंदर चित्र काढणारा असा मुलगा होता आणि त्यानं काढलेली जी चित्र होती ती चित्र बघितल्यावर महिपतीला असं वाटलं की या व्यक्तीला आपल्या गावाला घेऊन जावं आणि आपली त्याचप्रमाणे आपल्या घराण्यातल्या सगळ्यांची वेगवेगळी चित्र काढावी. हा जुना जमाना होता, ज्या वेळेला फोटोग्राफ किंवा मोबाईल अशा स्वरूपाने उपलब्ध नव्हते. त्यामुळे लोक अशा स्वरूपाच्या चित्रकारांनाच आश्रय द्यायचे आणि त्यांना सांगायचे की तुम्ही माझी चित्र काढा, जेणेकरून माझ्या पुढच्या पिढ्यांना मी कसा दिसायचो किंवा माझ्या घराण्यातले लोक कसे दिसायचे या बाबतीत त्यांना माहिती होऊ शकेल. त्याच्या अनुषंगाने त्यांनी त्या सुरेशला अशा स्वरूपानं सांगितलं की तुला माझ्या गावाला यावं लागेल आणि हयात माझी जी आहेत किंवा माझ्या घराण्यातली तुला चित्र काढावी लागतील. सुरेश त्याच्या बाबतीत हो म्हणाला, पण त्यावेळेला महिपतीने त्याला एक वेगळी अशी अट घातली की हे लक्षात ठेव, तू जेव्हा माझ्या गावात येशील तेव्हा मी किंवा माझ्या घराण्यातलं सोडून तू दुसरी कोणाचीही चित्र काढायची नाहीत आणि त्याच्या बदल्यात मी तुला 20 एकर जमीन बक्षीस करीन. ते ऐकल्यावरती सुरेश अचंबित झाला. तो विचार करू लागला की अरे, आपल्याला हे जे गिफ्ट किंवा आपल्याला ही जी भेट देण्यात येत आहे त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा दडलेला आहे. तो म्हणजे की आपल्याला आयुष्यभर या व्यक्तीशिवाय दुसरी कुठलीच चित्र काढता येणार नाही. याचाच अर्थ आपलं जे काही कला गुण आहेत किंवा आपली जी काही कला आहे ही या व्यक्तीची कायमस्वरूपी एक प्रकारे गुलामच होऊन राहणार. त्यावर सुरेशनी त्याला स्पष्टपणे नकार दिला आणि ते ऐकल्यावर महिपती पण विचारात पडला, कारण त्याला एवढी सुंदर चित्र काढणारा दुसरा तिसरा कोणी मिळणारच नव्हता. आणि शेवटी त्यानं त्या सुरेशच्या अशा हट्टासमोर नकार देत त्यानं असं ठरवलं की ठीक आहे, तू माझ्याबरोबर ये, पण तुला हवी तशी तू आयुष्यभर चित्र काढ आणि ह्याच्या पुढे तू फक्त आणि फक्त माझ्याच घराण्यातल्या लोकांची चित्र काढली पाहिजेत असा माझा काही हट्ट असणार नाही. अर्थात हे गोष्टीमध्ये शक्य आहे, पण असं खरं आयुष्यामध्ये घडतं का, ह्याच्या बाबतीत काय घडलेलं आहे हे आजच्या आपण केसमध्ये पाहूया. नमस्कार, ॲडव्होकेट आनंद या तुमच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जर आत्तापर्यंत ॲडव्होकेट आनंद या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओज आणि अशा नवनवीन गोष्टी ताबडतोब ज्या वेळेला आम्ही प्रदर्शित करू त्याच वेळेला तुम्हाला ऐकायला मिळतील. तर चला वळूयात आजच्या केसकडे. आज जी केस मी तुम्हाला सांगणार आहे ती माननीय सुप्रीम कोर्टामध्ये घडलेली एक खूप महत्वाची केस आहे. ह्याच्यामध्ये 1950च्या दशकामध्ये एका खूप धनाढ्य अशा श्रीमंत माणसाने एका व्यक्तीला त्याच्या जवळची एक मोठ्या स्वरूपाची जमीन बहाल केली, पण त्यानं त्याच्यामध्ये अशी अट घातली की ही जी आम्ही तुला जमीन बहाल करत आहोत त्याच्या अनुषंगाने तू माझ्या घराण्यातल्या सगळ्या लोकांची आयुष्यभर चाकरी करायची किंवा माझ्या घराण्यातल्या सगळ्या लोकांची सेवा करायची. हे जे काही गिफ्ट होतं हे गिफ्ट तेवढ्यापुरतं मर्यादित न राहता त्याच्या बाबतीमध्ये अशी पण पुढे अट होती की तुझ्यानंतरची जी कुठली पिढी आहे त्या पिढ्यांनी जोपर्यंत तुझ्याकडे ही जमीन, आमच्याकडून दिलेली जी जमीन आहे तुम्ही कसताय किंवा त्याच्या बाबतीतली एन्जॉयमेंट करताय, तोपर्यंत तुझ्या सगळ्या पुढच्या पिढ्यांनी आमच्या घराण्यातल्या सगळ्या लोकांची सेवा चाकरी करायची. 40-45 वर्षाचा एकंदरीत काळ लोटल्यावरती हा जो व्यक्ती होता हा व्यक्ती वारल्यानंतर त्याच्या वारसांनी ह्या सगळ्या लोकांच्या विरुद्ध एक प्रकरण दाखल केलं आणि त्या प्रकरणामध्ये असं सांगितलं की हे जे गिफ्ट दिलेलं होतं या गिफ्टमध्ये ही कंडिशन होती की ज्याच्या अनुषंगाने ह्या व्यक्तीने किंवा ह्याच्या घराण्यातल्या लोकांनी आमची आयुष्यभर सेवा चाकरी करायची. 1950 किंवा त्याच्या अगोदरचा जो कालावधी होता त्यावेळेला जमीनदारी किंवा अशा स्वरूपाची चाकरी करण्याच्या
खूप आपल्याला घटना पाहायला मिळतात. परंतु जसं कॉन्स्टिट्यूशन आलं किंवा जसं आपण म्हणूयात की राज्यघटना त्या बाबतीत लिहिण्यात आली, त्याच्यानंतर आर्टिकल 14, आर्टिकल 21 किंवा आर्टिकल 23 प्रमाणे अशा पद्धतीची जी वेठबिगारी होती ही संपुष्टात आली. आणि त्याच्या अनुषंगाने यदाकदाचित असं जर का कोणी एखाद्या व्यक्तीला किंवा त्याच्या घराण्यातल्या पुढच्या सर्व पिढ्यांना अशा स्वरूपाने अडकवून ठेवत असेल, तर ते कायद्यान्वये अनुचित आहे किंवा अयोग्य आहे किंवा इल्लीगल आहे अशा स्वरूपाने सांगितलं गेलं. सेक्शन 127 ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये कंडिशनल गिफ्ट किंवा अनॉरस गिफ्ट अशा स्वरूपाची एक संकल्पना आहे. ही संकल्पना काय आहे की जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला गिफ्ट देते किंवा त्याला भेट देते आणि त्याच्यामध्ये जर एखादी कंडिशन त्यांनी लिहून ठेवलेली असेल, तर ती कंडिशन जर त्या व्यक्तीने त्याचं पालन केलं नाही, तर अशा संदर्भातलं जे दिलेलं गिफ्ट असतं ते व्हॉइड किंवा ते संपुष्टात येऊ शकतं. माननीय सुप्रीम कोर्टाने ह्या केस लॉ मध्ये सांगताना मात्र खूप स्पष्टता अशी दिलेली आहे की जरी अशा स्वरूपाचा सेक्शन असला तरी देखील कोणत्याही स्वरूपाने अशी चाकरी किंवा ज्याला आपण फोर्स्ड लेबर किंवा आपण वेठबिगारी म्हणतो, याला आम्ही थारा देत नाही आहोत. आणि त्यामुळे अशा स्वरूपाचं जे काही गिफ्ट होतं ते गिफ्ट या केसमध्ये कोणत्याही स्वरूपाने व्हॉइड होत नाहीये किंवा संपुष्टात येत नाहीये. ज्या वेळेला अशा स्वरूपाने गिफ्ट एका व्यक्तीने त्या व्यक्तीच्या आजोबांना किंवा वडिलांना दिलेलं होतं, त्यांनी त्या व्यक्तीची आयुष्यभर चाकरी केली. पण ह्याचा अर्थ हा नाही की त्यांची येणारी पुढची पिढी देखील याच पद्धतीने त्यांची सेवा किंवा चाकरी करेल. आणि त्याच्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने ज्या व्यक्तीला हे गिफ्ट मिळालेलं होतं त्यांच्या फेवरमध्ये किंवा त्यांच्या पक्षामध्ये या बाबतीत निर्णय दिलेला आहे. ही जी काही केस लॉ आहे ही अशासाठी महत्वाची ठरते की वेठबिगार किंवा अशा स्वरूपाची आयुष्यभर जी चाकरी करण्याच्या वेगवेगळ्या घटना आपल्याला तुरळक प्रमाणात का होईना पण आज मितीला देखील आपल्याला दिसून येतात, तर त्याच्या विरोधात असणारी ही खूप अत्यंत महत्वाची अशी केस लॉ आहे. आपल्यावरती इंग्रजांनी कित्येक वर्ष आपल्याला गुलामीत ठेवून आपल्यावरती राज्य केलं. ते ज्या पद्धतीने आपल्याला आवडलेलं नाही, त्याच पद्धतीने जर अशा पद्धतीने कोणी एखाद्या गिफ्टचा आडोसा घेऊन किंवा त्याच्या गिफ्टचा दुरुपयोग करून जर दुसऱ्या व्यक्तीला असं तहयात किंवा त्याच्या पुढच्या पिढीला अशा पद्धतीने जर का जखडून ठेवत असेल, बांधून ठेवत असेल, तर अशा पद्धतीच्या गिफ्ट्स किंवा अशा पद्धतीच्या भेट या कायद्यान्वये अनुचित प्रकारांमध्ये येतात किंवा चुकीच्या येतात. या बाबतीतला हा आजचा प्रयत्न होता. ही जी केस लॉ आहे, ह्या केस लॉची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अर्थात हा जो काही प्रकार आहे हा आपल्याला खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतो. परंतु जर एखाद्या व्यक्तीने जर का एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या व्यक्तीने एखाद्या धर्मदाय संस्थेला किंवा एखाद्या समाजाला एखादं गिफ्ट दिलं आणि त्याच्यामध्ये अशी कुठली तरी जाचक अशा स्वरूपाची जर का कंडिशन त्यांनी त्याच्यामध्ये लिहून ठेवलेली असेल, तर त्या बाबतीत बऱ्याच प्रमाणात प्रकाश पाडणारा हा जजमेंट किंवा ही केस लॉ आपल्याला मदतनीस होऊ शकते. अर्थात या बाबतीत वैयक्तिक स्वातंत्र्य हा याच्यामध्ये मूलभूत विषय मांडला गेलेला आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने एखाद्या समाजाला दिलेलं किंवा एखाद्या ठराविक कारणासाठी दिलेल्या गिफ्टसाठी याबाबतचा उपयोग होऊ शकतो की नाही, ही गोष्ट ही प्रत्येक केस निहाय ठरवली जाईल. अर्थात आजची जर गोष्ट आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल आणि हा जर तुम्हाला इंटरेस्टिंग वाटलेला असेल, तर तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ नक्की पुढे पाठवा, जेणेकरून लोकांना अशा स्वरूपाच्या नवनवीन गोष्टी आणि असे व्हिडिओज पाहायला मिळतील आणि त्याच्यावरून त्यांना खरोखर ज्या गोष्टींची माहिती, कायदेशीर माहिती असणं अपेक्षित आहे, त्या बाबतीत मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार होऊ शकतो. तर भेटूयात आपण पुढच्या आठवड्यात अशाच एका नवीन व्हिडिओसह आणि एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत आपण सगळे स्वतःची काळजी घ्या आणि आमच्या सगळ्यांकडनं नमस्कार.